पुण्यातील मुंढवा येथील 40 हेक्टर जागेच्या खरेदी विक्री घोटाळा प्रकरणात अखेर अमेडिया कंपनीतील पार्थ पवार यांचा भागीदार असलेला मामेभाऊ दिग्विजय पाटील सोमवारी दिनांक 15 डिसेंबर बावधन पोलिसांसमोर हजर झाला. सकाळपासून बावधन पोलिसांकडून पाटील यांची कसून चौकशी करण्यात आली. सायंकाळी उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची भागीदारी असलेल्या अमेडिया एंटरप्राइजेस LLP कंपनीचे भागीदार दिग्विजय अमरसिंग पाटील याच्यासह जमीन विक्रीबाबत कुलमुखत्यार पत्र असलेली महिला शीतल तेजवानी आणि दस्त नोंदणी करणारे सहदुय्यम निबंधक रवींद्र तारू या तिघांविरुद्ध बावधन पोलीस ठाण्यात 6 नोव्हेंबर 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. शासनाच्या नियमानुसार या जमिनीचा खरेदी विक्री दस्त करताना 5,89,31,000 रुपये इतकी मुद्रांक शुल्क भरणे आवश्यक होते. तरी संशयितांनी संगनमत करून शासनाला देय असलेले सुमारे 6 कोटी रुपये मुद्रांक शुल्क न भरता फसवणूक केली. या प्रकरणात शीतल तेजवानी हिला पुणे पोलिसांनी अटक केली, तर बावधन पोलिसांनी 7 डिसेंबर रोजी या प्रकरणातील संशयित सहदुय्यम निबंधक रवींद्र तारू याला भोर येथील घरातून अटक केली. तेजवानी आणि तारू हे दोघे सध्या कोठडीत आहेत. तर गुन्हा दाखल झाल्यापासून दिग्विजय पाटील सातत्याने पोलिसांसमोर हजर होण्यास टाळाटाळ करीत होता. अखेर 1.25 महिन्यानंतर पाटील स्वतःहून चौकशीसाठी बावधन पोलीस ठाण्यात सकाळी 11च्या सुमारास हजर झाला. पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांच्याकडून पाटील याची कसून चौकशी केली. जमीन खरेदी विक्री व्यवहार, दस्त नोंदणी याबाबत पोलिसांनी जबाब घेतला. सायंकाळी उशिरापर्यंत पाटील याची चौकशी सुरू होती, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे यांनी दिली.